नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासानंतर आता आज दसरा आहे. आज दसरा झाला की मग लगेचच दिवाळीलाही सुरुवात होते. 9 दिवसांच्या उपवासानंतर काहीतरी चमचमीत तर खावंसं वाटतंच. म्हणून मग म्हटलं साधा सोपा मस्त असा आपण पनीरचा पुलाव बनवूया. यासाठी जास्त साहित्यही लागणार नाही आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल पहिलं घालायचं आणि त्यानंतर मग तूप घालून घ्यायचं. मी नेहमी सांगत असते की जर तुम्ही डायरेक्टली तूप घातलं तर ते करपण्याची शक्यता असते. म्हणून पहिलं तूप घालून न घेता आपण डायरेक्टली तेल घालायचं आणि त्यामध्ये तूप घालायचं, म्हणजे आपलं तूप अजिबातही करपणार नाही. तेल आणि तूप छान गरम झालं की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिऱ्याची फोडणी छान झाली ना की मग आपल्या भाताला चव खूप छान येते. जिरं थोडंसं परतवून झालं की यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग यामध्ये आपण आपलं बाकीचं साहित्य घालायचं आहे. आता आपण पनीरचा पुलाव बनवतो आहे. यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल टोमॅटोची आंबट गोड चव तर तुम्ही टोमॅटो घालायचा, अदरवाईज स्किप केला तरी चालेल. टोमॅटो घालून घेतल्याच्या नंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचे, जेणेकरून आपल्या टोमॅटोला आणि कांद्याला छान मीठ लागलं जाईल आणि त्याची टेस्टही खूप सुंदर अशी येईल. आता यामध्ये जास्त साहित्य वापरायचं नाही आहे. असं मी जरी सांगितलेलं असलं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालून घेऊ शकता. मी थोडेसे 1-2 चमचे वाटाणे घातलेले आहेत. त्याचबरोबर गाजर आणि सिमला मिरची. भाज्या सगळ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायच्यात. या सगळ्या भाज्या श्रावणीला जास्त आवडतात ना, म्हणून मी घालून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ती पण या पुलावमध्ये भाज्या खाणार आहे. आता ह्या भाज्या छान परतवून घ्यायच्यात. जास्त वेळासाठी नाही, 1-2 मिनिटासाठी आपल्याला भाज्या परतवून घ्यायच्यात. झाकण ठेवायचे आणि भाज्या शिजवून घ्यायच्यात. आपण भात पहिला शिजवून घेतलेला आहे. जर तुम्हाला भात डायरेक्टली पुलाव आपल्याला यामध्येच शिजवायचा असेल तर मग मात्र थोडीशी प्रोसिजर वेगळी आहे. ती रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी त्याची रेसिपीही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. 2 ते 3 मिनिट आता झालेले आहेत. आपल्या भाज्यांना छान अशी वाफ आलेली आहे. तुम्ही बघू शकता छान भाज्यांना वाफ बसलेली आहे, म्हणजे आपल्या भाज्या छान परतलेल्या आहेत. आता या भाज्या परतवून झाल्याच्या नंतर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालून घेऊ शकता. पण आपण पनीरचा पुलाव बनवतोय त्यामुळे यामध्ये स्पेसिफिक मसाले जर तुम्ही वापरले तर त्याची टेस्ट खूप छान येईल. ही आहे धने जिरे पूड. यामध्ये बाकीचं कुठलंही साहित्य नाही आहे. यानंतर यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे. हळद घालून घेतल्यानंतर याला कलर छान यावा ना म्हणून अर्धा चमचा मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर जी आहे ना तीसुद्धा घातली तरीसुद्धा चालेल. आता आपण यामध्ये घालायचा आहे मस्त असा पावभाजी मसाला. मी यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा अधिक करायचं असेल तर तुम्ही तिखट लाल मिरची पावडर जरी घातली तरीसुद्धा चालेल. पण जास्त तिखट हा पनीरचा पुलाव चांगला लागणार नाही आहे, म्हणजे तेवढा टेस्टी असा लागणार नाही. थोडासा टँगी व्हावा म्हणून मग मी यामध्ये अजिबातही लाल तिखट वापरलेलं नाही आहे. जो रंग आलेला आहे तो बेडगी मिरची पावडरचा आलेला आहे. आपण घालून घेतलेले मसाले छान परतवून घ्यायचे. यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घालून झाली ना की मग यामध्ये घालायचं आहे 2 चमचे दही. हे ताजं दही आहे. तुमच्याकडे जर आंबट दही असेल तर मग मात्र तुम्ही यामध्ये 1च चमचा दही घालायचे, नाही तर मग आपल्या पुलावला चव तेवढी छान येणार नाही. जर समजा तुमच्याकडचं दही खूप जास्त आंबट आहे असं तुम्हाला वाटलं, त्याची टेस्ट तुम्हाला नाही आवडली, तर तुम्ही यामध्ये लगेचच थोडीशी साखर घालून घ्यायची, जेणेकरून दह्याचा जो आंबटपणा आहे ना तो कमी होईल. म्हणून मग यामध्ये आपण शक्यतो करून कमी आंबट असं दही वापरायचे किंवा फ्रेश दही वापरलं तर बेस्ट राहील. पण जर नसेल तर मग मात्र तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची. आता मी दही परतवून झाल्याच्या नंतर पनीर घातलेलं आहे. पनीर मी डायरेक्टली वापरलेलं आहे, म्हणजे न तळता वापरलेलं आहे. तुम्हाला जर पनीर तळून वापरायचं असेल तर ते तळल्यानंतर 1-2 मिनिटासाठी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर ते वापरायचे. जर ते पनीर तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये नाही भिजवलं तर मग त्याचा प्रॉब्लेम काय होतो की ते खूप जास्त कडक होतं आणि ते पुलाव खात असताना तेवढं छान टेस्टी असं लागत नाही. म्हणून मग ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे. आता माझं पनीरही छान परतवून झालेलं आहे. आता यामध्ये घालायची आहे आपण कसुरी मेथी. आपण बाहेरून जसा पनीरचा पुलाव घेऊन येतो ना पार्सलमध्ये, त्याहीपेक्षा आपला पनीरचा पुलाव हा खूप छान तयार होतो, कारण यामध्ये आपण खूप सारे छोटे छोटे टिप्स फॉलो केलेले आहेत. या टिप्स फॉलो करून जर तुम्ही हा पनीरचा पुलाव बनवला तर तो बेस्टच होणार आहे. ठीक आहे. आता कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतल्यानंतर 1 मिनिटभरासाठी यावर झाकण ठेवायचे, वाफ काढून घ्यायचे छान, आणि मग हे सगळे मसाले, भाज्या आणि पनीर हे आपण परतवून घेतलेलं आहे. आता माझा प्रॉब्लेम झाला असा होता की मी बाय चान्समध्ये यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायला विसरले होते. आवर्जून आलं लसूण पेस्ट घालायची, जी मी आत्ता घालून घेतली आहे ना, ती तुम्ही फोडणीमध्ये कांदा टोमॅटोसोबत जरी घातली तरीसुद्धा चालेल किंवा अगदी अशी नंतरही घातली तरीसुद्धा चालेल, कारण माझ्या
पनीरच्या पुलावला टेस्ट खूप छान आली होती, त्यामुळे ती तुम्ही नंतर वापरलीत ना तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे. पण त्याची टेस्ट मात्र नक्की यायला हवी आहे, म्हणून ती नंतर का होईना पण घालून घ्यायची. 1 मिनिटाभरासाठी आपला हा पनीर परतवून झाला की मग यामध्ये मी 1 वाटी शिजवलेला बासमती तांदूळ घालून घेतलेला आहे. हा बासमती तांदूळ तुम्ही अगदी शिजवून घेऊ शकता किंवा मग तुम्ही डायरेक्टली यामध्येही शिजायला घालून घेऊ शकता. मी यामध्ये शिजवून घेतलेला भात वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्याकडे जो शिळा राईस उरलेला आहे ना त्याचाही हा पुलाव आरामात बनवू शकता, काही हरकत नाही आहे, तरीही तो छानच होतो. आता यामध्ये सगळं साहित्य आपलं वापरून झालेलं आहे, सगळे मसाले घालून झालेले आहेत. आता याची थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे. काय करायचं आहे, आपण हा जो पनीरचा पुलाव बनवतोय ना हा मिक्स करून झाल्याच्या नंतर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि पुन्हा परतवून घ्यायचं. बरं, तुम्हाला जर जास्त आंबट चव आवडत असेल तर मग तुम्ही यावर आत्ताच लिंबू पिळायचे आणि ते लिंबू पिळून त्याची वाफ काढून घ्यायची आहे. जर समजा तुम्हाला जास्त आंबट असा पुलाव नको असेल तर तुम्ही आत्ता मी जसा बनवलेला आहे सेम तसा पुलाव बनवायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचे. 2 ते 3 मिनिटासाठी याची छान वाफ काढून घ्यायची, कारण आपण जे मसाले घालून घेतलेले आहेत ना त्याची टेस्ट आपल्या राईसला येण्यासाठी. जर तुमच्या राईसलाच तुमच्या मसाल्यांची टेस्ट नाही आली तर तो पुलाव असा लागणार नाही आहे, तो वेगळा भात आणि भाजी असं खाल्ल्यासारखं वाटतं. म्हणून मग मी याची वाफ काढून घेतली आहे 2 ते 3 मिनिटासाठी. आता ही वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा हा राईस छान मिक्स करून घ्यायचा. आपला भात सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे, तुम्ही बघू शकता. यासोबत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त कांदा लिंबू हेही सर्व करू शकता किंवा अगदीच तुमच्या आवडीचं कोशिंबीर करू शकता. मी फक्त कांदा आणि लिंबू सर्व केलं होतं, पण नंतर श्रावणीला मात्र यासोबत पापड हवा होता म्हणून मग मी पापडही तळला होता, जो की यामध्ये मी दाखवलेला नाही आहे. त्याबद्दल सॉरी नाही, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पापडही घेऊ शकता किंवा अगदी कोशिंबीर जरी करून घेतलीत ना तरीसुद्धा हा राईस खूपच छान लागतो. अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.